श्रीराम. आपण पाहतोय दासबोधामधील दशक चौथा, नवविधा भक्ती. या चौथ्या दशकातील दोन समास आपण पाहिलेत, श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती. आज आपण पाहणार आहोत तिसरा समास, नामस्मरण भक्ती. स्मरण म्हणजे काय? आठवण. नामस्मरण म्हणजेच नामाचं स्मरण. नाम कुणाचं? तर भगवंताचं. बृहदारण्यक उपनिषदाप्रमाणे अमूर्त परमात्म्याला अहम अशी स्फूर्ती होते. याला आदिसंकल्प म्हणतात. उपनिषदे यालाच ओंकार म्हणतात. गीता त्यालाच एकाक्षर ब्रह्म म्हणते. म्हणजे वेदांत त्याला शब्द ब्रह्म म्हणतो. तर ग्रीक तत्वज्ञ लोगॉस म्हणतात. आणि या सगळ्यालाच आपले साधू संत नाम म्हणतात, जे आपल्या सर्वसामान्यांना समजतं. आपण ज्याचं नाम घेतो तोच खरा, किंवा त्याच्याच सत्तेनं सगळं घडतं, ही जाणीव आपल्या मनात राहणं म्हणजे नामस्मरण. नामस्मरण कसं करावं, कधी करावं? तर ते कधीही, कुठेही, सुखात दुःखात, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही परिस्थितीत, गरिबीत श्रीमंतीत, कशातही केलं तरी चालतं, करता येतं. प्रत्यक्ष शंकरानं सुद्धा जेव्हा त्याने हलाहल घेतलं आणि त्याने त्याची तगमग झाली ती शांत करण्यासाठी रामनाम घेतलं. एवढं ते पवित्र आणि शक्तिमय आहे. नामाने काय होतं? तर काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे काय आहे? तर हे 6 विकार आहेत, जे माणसाच्या मनाला त्रास देतात. तर या विकारांना ताब्यात ठेवण्याची जबाबदारी किंवा ठेवण्याला आपल्याला मदत करतं कोण? तर नामनाम. आपल्या मनाची शक्ती सकारात्मकतेने वाढवण्यासाठी रामनाम उपयोगी आहे. कोणत्याही उपचारांशिवाय, उपचार म्हणजे काय? देवाची पूजा करताना आपण जे देवाला गंध, फूल, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य याला उपचार म्हणतात. तर अशा कोणत्याही उपचारांशिवाय भगवंताची भक्ती करण्याचं साधन म्हणजे नामस्मरण. नामस्मरणानं काय होतं? तर भगवंत आपल्या अंतरात जागता राहतो. म्हणजे भगवंताचं अस्तित्व हे आपल्या अंतरात राहतं. आणि त्यामुळे काय होतं? तर आपलं मन वाईट विचारांपासून लांब राहतं. हा सगळ्यात मोठा फायदा आहे, कारण विचारांचा प्रभाव पुढं घडण्याला असतो, कृती. तर वाईट विचारांपासून आपण लांब राहतो, त्यामुळेच चांगलं घडतं. तर असं हे नामस्मरण. मना वाढवी शक्ती नामास्मरोनी, स्मरा ब्रह्म साक्षात नामास्मरोनी. मना वाढवी शक्ती नामास्मरोनी, स्मरा ब्रह्म साक्षात नामास्मरोनी. विकल्पा करी दूर नामास्मरोनी, करी भक्ती सोपी नामास्मरोनी. विकल्पा करी दूर नामास्मरोनी, करी भक्ती सोपी नामास्मरोनी. श्रीराम.